मुलीच्या लग्नाचं वय 21 करण्यात येणार आहे, असा कायदा येणार आहे असं ऐकण्यात आलं. मुलीचं वय 21 केल्याने सामाजिक काय परिणाम होतील याच्यावर विचार मांडण्यात सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर हे विचार मांडण्यात येत आहे. सुशिक्षित आणि करिअरच्या मागे लागलेल्या शहरात राहणाऱ्या मुलींचं तसंही आजही 22-25 वयापर्यंत लग्न होत नाहीत, त्या करीत नाहीत. परंतु पेपरमध्ये अशा बातम्या येतात की अल्पवयीन मुलीचं लग्न रोखलं, अल्पवयीन मुलीचं लग्न लावत होते म्हणून आई वडील, मुलगा, मुलाचे आई वडील यांच्यावर फौजदारी केस दाखल झाली वगैरे वगैरे. आता हा जो कायदा आहे, कायद्याचा मूळ सिद्धांतच आहे की कायदा सर्वांसाठी समान असतो. आता समान कायदा असतो, परंतु समाजामध्ये एक स्तर नाही. समाजामध्ये खालचा, मध्यम वर्ग, उच्च मध्यम असा प्रकारचा, खेड्यात राहणारा, गाड्याकडे राहणारा, अडाणी, अल्पशिक्षित, मजुरी करणारा, असे स्तर वेगवेगळे आहेत. कायदा सर्वांसाठी समान आहे म्हणजे हा कायदा सर्वांना लागू पडणार आहे. आजही लोक जर अल्पवयात लग्न करत असतील, 18 वर्षाचं वय असूनही अल्पवयात करतात म्हणजे काय? आई वडील हे त्यांचे खरे हितचिंतक आहेत, मुलीचे हितचिंतक आहेत. मुलीचं शारीरिक वय दिसलं म्हणजे कोणत्याही आईवडिलांना वाटतं की लवकर लग्न झालं पाहिजे. ही एक संस्था आहे व कौटुंबिक संस्था आहे, ज्याने समाजाचं एक संतुलन राखलं जातं. समाजाचं संतुलन म्हणजे देशाचं संतुलन. या विषयावर जे आता नवीन कायदा आलेला आहे, या कायद्याच्या आधाराने जो बदल करू पाहत आहे, सरकार बदल करू पाहत आहे, पण सरकार याने विचार केला नाही. कारण सैनिक समाज पार्टीमध्ये हे जे सुशिक्षित क्वालिफाईड लोक आहेत त्यांच्यामध्ये सोशॉलॉजी, सायकॉलॉजी असा अभ्यास केलेला आहे. सोशॉलॉजीमध्ये सामाजिक अभ्यास आहे. सोशॉलॉजीच्या सिलॅबसमध्ये समाजाच्या स्तर वर्णन केले आहेत. ज्या त्या परीचा, ज्या त्या आपला कौटुंबिक निर्णय आहे. त्यामुळे खालच्या स्तरातील व्यक्तींना हा जो कायदा येत आहे याचा भुर्दंड वाटणार आहे. या भुर्दंड वाटणार आहे. मग हा कायदा करणाराने फक्त सुशिक्षित समाज समोर ठेवला, डोळ्यासमोर ठेवला आणि बिल आणलं असेल, मग ह्या खालच्यांना पण तो भुर्दंड होणार आहे. त्यावर सैनिक समाज पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आल्यावर मात्र नक्की या कायद्यावर विचार करणार आहे. कारण सोशियल आणि सायकोलॉजिकल हे विषय महत्त्वाचे आहेत, जेणेकरून समाजाचं संतुलन राहिलं पाहिजे. सगळ्या समाजाला एकच कायदा आहे हे सिद्धांत ठीक आहे, परंतु हा घरगुती विषय आहे, हा आईवडिलांच्या भावनेचा विषय आहे. त्यामुळे यावर सैनिक समाज पार्टी नक्की खोलात विचार करीन, अभ्यास करीन आणि योग्य वेळ आल्यावर सर्व ह्या कायद्यावर दुरुस्ती सुचवीन आणि दुरुस्त केल्यानंतरच समाजामध्ये असणारा एक मेन घटक जो आहे कुटुंब व्यवस्था, याला अबाधित ठेवण्यासाठी सैनिक समाज पार्टी नक्की पाऊल उचलणे हे मात्र समाजाच्या हितासाठी होणार आहे. आणि नवीन कुटुंब संस्था ही सुरक्षित संतुलन राखण्यासाठी होणार आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर या सायकॉलॉजी आणि सोशॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्यांनी नक्की संपर्क साधावा ही विनंती. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.